नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण पाहत आहात रॉयल शेतकरी हे यूट्यूब चॅनल आणि आपण पाहणार आहोत आजच्या ठळक बातम्या। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर आणि लोणार हे दोन तालुके असे आहेत जेथे पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसत आहे। पावसाने या दोन्ही तालुक्यांना झोडपून काढले आहे। मेहकर आणि लोणार या ठिकाणी शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। अवघ्या 6 तासामध्ये 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने 20,000 कोटींची तरतूद करून महामार्ग रेटण्याचा केला प्रयत्न। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटना आक्रमक। 1 जुलै राज्यातील 12 जिल्ह्यामध्ये रस्ता रोको करण्याची तयारी चालू। शक्तीपीठ महामार्ग मराठवाडा आणि 12 जिल्ह्यांकरिता गेम चेंजर ठरेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आषाढी वारीसाठी विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना लाडूचा प्रसाद देण्याचे मंदिर समितीचे नियोजन। पुण्यातील खडकवासला धरणामध्ये 13.16 TMC पाणीसाठा जमा झाला, त्यामुळे धरणात सध्या 45.13% पाणीसाठा शिल्लक। गेल्या वर्षी याच दिवसात फक्त 12% पाणीसाठा होता। भुसावळमध्ये पावसाळा सुरू होऊन देखील नाले सफाईकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष, त्यामुळे अनेक भागात पाणी रस्त्यावर येताना दिसत आहे। विदर्भात पावसाने चांगलाच वेग घेतला। नागपूर शहरात गुरुवार सकाळपर्यंत 32.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। वाशिमच्या मालेगावात सर्वाधिक 145.1 मिलीमीटर पावसाची नोंद। राज्यात आतापर्यंत 56 लाखाहून अधिक हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली। सरासरी क्षेत्राच्या प्रमाणे 39% एवढी आहे। सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनचे हे 45% अर्थात 21 लाख हेक्टरहून अधिक पेरणी झाली आहे। 18 लाख हेक्टर म्हणजे सरासरीच्या 43% क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे। हवामान खात्याने राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघरसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। कोयना धरण परिसरात सध्या पावसाचा जोर मंदावला। धरणात सध्या 19,958 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू। कोयना धरणामध्ये 44.51 TMC पाणीसाठा जमा झाला। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा।